एमएसएफ व सुरक्षा रक्षक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षकची भरती निघाली आणि इतर गट संवर्गातल्या सुद्धा जागा यामध्ये निघाल्या आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक मध्ये आणि एमएसएफ मध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे ऑलरेडी चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 26 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 26 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे। सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये आपला पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेत अभ्यासक्रम निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आरखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला, ठीक आहे। तर मग आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि एस.टी. कॅटेगरीचे असाल, खेळाडू असाल तर 18 ते 43 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं या भरतीमध्ये जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर 26 सप्टेंबर 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे। तर फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण मुंबई हे नोकरी ठिकाण आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबईमध्ये 211 जागांसाठी ही भरती निघाली। यामध्ये सुरक्षा रक्षक एमएसएफ चे सुद्धा यामध्ये जागा आहे, शिपाईचे सुद्धा जागा आहे आणि इतर काही गट संवर्गातल्या सुद्धा यामध्ये जागा आहे। तर मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहा, कक्ष सेवकच्या 39 जागा यामध्ये, त्याचबरोबर जे सुरक्षा रक्षक आणि पहारेकरीला एमएसएफ म्हटलं जाते, तर ह्या टोटल या ठिकाणी 21 जागा आहे। पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। त्याचबरोबर यामध्ये सहाय्यक स्वयंपाकीच्या 9 जागा आहेत। त्याचबरोबर जे या ठिकाणी हवाल आणि मजदुरांच्या सुद्धा यामध्ये जागा आहे 8 आणि त्याचबरोबर यामध्ये शिपाई चपराशीच्या 14 जागा आहे। त्याचबरोबर जे माळीच्या 4 जागा आहेत। त्याचबरोबर पोस्टमार्टम परिचरच्या 1 जागा आहे। त्याचबरोबर आयाच्या 7 जागा आहे। त्याचबरोबर किरण सेवकच्या 1 जागा आहे। त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचरच्या 6 जागा आहे। त्याचबरोबर प्रयोगशाळा सेवकच्या 11 जागा आहेत। त्याचबरोबर जे यामध्ये जे दवाखाना सेवकच्या 2 जागा आहेत। त्याचबरोबर रुग्णपट वाहकच्या 2 जागा आहेत। त्याचबरोबर आधारगृह परिचरच्या 4 जागा आहेत। संग्रहालय परिचरच्या 1 जागा आहे। प्राणी गृहपालची 1 जागा आहे। त्याचबरोबर नावीची 1 जागा आहे। त्याचबरोबर भांडार कर्मचाऱ्याच्या 4 जागा आहे। त्याचबरोबर पिंजारीची 1 जागा आहे। त्याचबरोबर रामोशीची 1 जागा आहे। त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या 4 जागा आहे। ग्रंथालय सेवकच्या या ठिकाणी 1 जागा आहे। कक्ष सेवकच्या 28 जागा आहे। त्याचबरोबर जे तुम्ही बघू शकता अशा काही विविध प्रकारच्या मध्ये गट संवर्गातले पद आहे। फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते। प्रत्येक पदामध्ये आपल्याला तो यामध्ये पगार भेटणार आहे 15,000 ते 47,600 पर्यंत पगार भेटणार आहे, कारण की सरकारी नोकरी आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई ही, ठीक आहे। तर हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। 26 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर यामध्ये ग्राउंड वगैरे काही नाही, उंचीची काही अट आहे। आपलं यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। यामध्ये पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य न्यायाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता जास्तीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे। 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते, तर आपल्याला 100चे 100 प्रश्न टिक करून यायचा आहे। तर अशा प्रकारे प्रोसेस या भरतीची संपूर्ण जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकला। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या। तरी सुद्धा मी तुम्हाला जाहिरात दाखवून देतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीची संपूर्ण जाहिरात आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीची बघू शकता तुम्ही। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 26 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीची, ज्यामध्ये सुरक्षा रक्षक झालं, पहारेकरी झालं, ठीक आहे। तर अशा गट संवर्गातले विविध यामध्ये पद आहे, ठीक आहे। तर बघू शकता वयोमर्यादा सुद्धा 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते।
तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीमध्ये, तर पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. तर यामध्ये पेपर आहे सर्वच गट ड संवर्गातल्या पदांसाठी. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहे, 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पेपरसाठी जो टाईम आपल्याला भेटणार आहे, तर 2 घंट्याचा टाईम आपल्याला पेपरसाठी यामध्ये भेटणार आहे. 2 घंट्यामध्ये आपल्याला पेपर सोडवावा लागणार आहे. आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि आपला पेपर जो असणार आहे हा कम्प्युटर बेस्ड आपला पेपर असणार आहे. ठीक आहे, तर कॅम्प्युटरवर आपला यामध्ये पेपर घेतला जाणार आहे. तर हा अभ्यासक्रम तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर आता यामध्ये कोणकोणते पद आहेत तर ते तुम्हाला दाखवून देतो. गड्ड संवर्गातल्या यामध्ये सर्व पदं आहे. ठीक आहे, तर पहिलं जे पद आहे यामध्ये कक्ष सेवकचा 39 जागा आहे. पगार बघू शकता 15,000 ते 47,600. त्याचबरोबर यामध्ये सर्व कॅटेगरीच्या यामध्ये जागा आहे. कॅटेगरी वाईज आरक्षणानुसार जागा, जसं सर्वसाधारण झालं, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ झालं. ठीक आहे, त्याचबरोबर कर्णबधीर झालं, अस्थिव्यंग झालं. ठीक आहे, तर अशा प्रकारे. त्यानंतर सुरक्षा रक्षक MSFचं पद आहे. तर 21 जागा यामध्ये आहे आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला भेटणार आहे. कॅटेगरी वाईज जागा तुम्ही बघू शकता. त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकीच्या 9 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर पद जे आहे हे हमाल आणि मजदूरचं पद आहे. यामध्ये 8 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर जे पद आहे शिपाई चपराशीचं पद आहे. तर यामध्ये 14 जागा आहे. तर पगार यामध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर बघू शकता माळीचं पद आहे. तर 4 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर पोस्ट मॅडम परिचरच्या 1 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600. त्यानंतर आयाच्या 7 जागा आहे. 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर किरण सेवकच्या 1 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर प्रयोगशाळा परिचरच्या 6 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर प्रयोगशाळा सेवकच्या 11 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी दवाखाना सेवकच्या 2 जागा आहे. त्याचबरोबर रुग्णपट वाहकच्या 2 जागा आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आधार गृह परिचरच्या 4 जागा आहे. त्याचबरोबर संग्रहालय परिचरच्या यामध्ये 1 जागा आहे. त्याचबरोबर प्राणी गृहपालची 1 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर नावीची 1 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर भांडार कर्मचारीच्या 4 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर पिंजरीची 1 जागा आहे. त्याचबरोबर बघू शकता रामोशीची 1 जागा आहे. त्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या 4 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. ग्रंथालय सेवकची 1 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. कक्ष सेवकच्या यामध्ये 28 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर शिपाईच्या सुद्धा यामध्ये जागा आहे. ठीक आहे, तर हे सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे. तर जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. धुपीची सुद्धा 1 जागा आहे.